मराठी, ते धडक ते धडक. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी. ग्राहकांनो, आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. श्री रेवणसिद्ध देवाच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळालाय. आमदार सुहास बाबर यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. त्यानुसार रेणावी येथील रेवणसिद्ध मंदिरासमोर जलद एसटी बसेसच्या थांब्याला शासनाने मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर यांनी विटा ते रेणावी एसटी बसने प्रवास केलाय. या मोठ्या निर्णयानंतर आमदार सुहास बाबर यांनी परिवहन मंत्र्यांचे आभार मानलेत. तर हा मोठा प्रश्न निकाली लागल्याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी सुहास बाबर यांचे आभार व्यक्त केलेत. राज्यातील लाखो भाविकांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश मिळाले असून रेणावी येथील श्री रेवणसिद्ध मंदिर येथे राज्यातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या जलद एसटी बस थांबणार आहेत. यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आहे. यावेळी आमदार सुहास बाबर यांनी स्वतः विटा ते रेणावी असा शिराळा हैदराबाद या जलद एसटी बसने प्रवास करून या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्ष अनुभवली. रेणावी येथे पोहोचल्यानंतर त्यांनी भाविकांच्या सोयीसाठी झालेल्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. बघूया या मोठ्या निर्णयानंतर आमदार सुहास बाबर नेमके काय म्हणाले. आपल्या जिल्ह्यातले एक अत्यंत महत्त्वाचं देवस्थान, नवनाथांपैकी एक रेवणनाथाच्या आज या नगरीमध्ये अनेक दिवसापासूनची इथल्या नागरिकांची किंबहुना महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांची इच्छा होती. ज्या परजिल्ह्यातून एक्सप्रेस गाड्या येतात त्या गाड्यांचा थांबा या रेवणसिद्धाच्या मंदिराजवळ असावा अशी त्यांची अपेक्षा होती. त्या पद्धतीनं ग्रामस्थांच्या मागणीनुसार, सगळ्या समितीच्या मागणीनुसार आम्ही माननीय आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी विनंती केली होती आणि त्यांनी आदेश काढून महाराष्ट्रातल्या सगळ्या सुपरफास्ट गाड्यांचा थांबा ह्या रेवणसिद्ध मंदिराला मंजूर केला. त्याचा आज शुभारंभ आम्ही सगळे मिळून करतोय. आज आपल्या पलूस बसची गाडी, शिराळा बसची, शिराळा डेपोची गाडी आपली शिराळा हैदराबाद आंतरराज्य फेरी आहे आणि त्याचा तिकीट काढून आम्ही आज, आता मला तिकीट नसते पण आम्ही बाकी सगळे तिकीट काढून आम्ही आज रेवणसिद्धाच्या दर्शनाला आलो आहे. आज शुभारंभ खऱ्या अर्थानं होतोय आणि मला आनंद आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या भाविकांना याचा लाभ होईल आणि रेवणसिद्धापर्यंत डायरेक्ट येण्याचं आणि त्यांचं तिकीट आता रेवणसिद्धपर्यंत पोहोचण्यासाठी जी शासनानं मंजुरी दिली त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं शासनाचं आणि आमचे आदरणीय मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचे मी आभार मानतो. नाही, माझं असं मत आहे की यापूर्वी आपण खूप मोठा निधी रेवणसिद्ध मंदिराच्या विकासाला दिलेला आहे. 6व्या टप्प्याचं पाणी आल्यानंतर खूप मोठा बदल ह्या भागामध्ये दिसेल. बऱ्याच दिवसाची मागणी, अगदी तुमचीसुद्धा मागणी होती की हा रस्ता व्हायला तो रस्ता पूर्ण झाला, पण नॅशनल हायवेनी 100 कोटीचा नवा प्रस्ताव ह्या पूर्ण रस्त्यासाठी पाठवून दिला आहे. म्हणजे घाटातला राहिलेला कॉन्क्रीटचा रस्ता वायडनिंग करून सगळ्या संरक्षक भिंतीच्या हे सगळं भविष्यामध्ये होईल. मला असं वाटतं की थोडं जागेची आमची थोडं इथं प्रॉब्लेम आहे, पण भविष्यामध्ये हे मंदिर इतक्या म्हणजे सगळ्यांचंच आदराचं स्थान आहे, सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे की ह्याला कधीच कमी काही पडणार नाही अशी माझी अपेक्षा आहे.
पण मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक विनंती केली होती, शक्तिपीठ जो मार्ग जातो आहे आपला, तो मार्ग जर त्यांची तक्रार असेल तर अलाइनमेंट मला पंढरपूरपासून दिगंजीपासून आटपाडी, आटपाडीतून भिवघाटमधून रेवणसिद्धमधून विटा आणि विट्यातून इस्लामपूर मार्गे किंवा भाळवणी मार्गे शिरगाव करून तुम्ही कोकणात पोहोचू शकता. तो जसा शक्तिपीठ आहे तसं माझी अशी इच्छा होती की आमचा खरसुंडीचा सिद्धनाथ, आमचं रेवणगावचं आमचे वेताळबा, हे रेवणसिद्ध मंदिर, विट्यातलं नाथबाबा, असं सगळ्या जोडणं, आमच्या बलवडीची भवानी देवीचं तिथं स्थान आहे, हे सगळं जोडून तो जसा शक्तिपीठ आहे तसा हा भक्तिपीठ करावा असं पत्र मी, तो 4 पदरी करावा असं मी पत्र त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी दिलं. त्यांचं असं मत होतं की पहिल्या फेजमध्ये तो संपवतो, पण भविष्यातली ही अलाइनमेंट आम्ही तुम्हाला करून देऊ असं त्यांनी मला त्यावेळेला शब्द दिला होता. तेही भविष्यामध्ये आपलं प्रपोज आहे, निश्चितपणे त्याचा फायदा होईल. भक्त निवास आता सेवेमध्ये आलेला आहे, अजून पुढे काय प्रयोजन नाही, मला असं वाटतं की खूप चांगलं भक्तनिवास आपण बांधले आणि खूप चांगल्या पद्धतीने सांभाळले. म्हणजे लोकांची भाविकांची तिथं राहण्याची चांगली व्यवस्था या निमित्तानं झाली. एक जेवणासाठी हॉल आपण आता त्या ठिकाणी बांधतोय. बऱ्याच लोकांचे प्रसाद या ठिकाणी असतात, त्याचं हॉलचं काम आपण आता काही दिवसामध्ये शुभारंभ करतोय. या देवाला जोडणारे सगळे रस्ते, आता सगळं गाव हे सोलरवरती गेलं आहे. अगदी उदगीर कारखान्यानं सुद्धा देवस्थानाला मदत केली आणि ते सगळे लाईट सोलरवरती नेले. म्हणजे लोकसहभागातून अधिक शासन याच्या माध्यमातून हे देवस्थान देशामध्ये अग्रस्थानी असावं यासाठी आपण प्रयत्न करू. नमस्कार. खऱ्या अर्थानं आज आपल्या विभागाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय भैया यांच्या पाठपुराव्यामुळं गेल्या अनेक वर्षांची भाविक भक्तांची देवस्थानकडं मागणी होती. पंढरपूर गुहागर या राज्यमार्गावर असणारं अतिशय जागृत देवस्थान आणि महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारा भाविक वर्ग यांची प्रचंड गैरसोय होत होती आणि ही बाब आम्ही मान्य भैयांच्या कानावरती गाठली. भैयाने याच्यामध्ये जातीने लक्ष घातलं आणि अगदी थोड्याच दिवसामध्ये हा थांबा मंजूर केला. आजपासून या मार्गावरच्या सर्व जलद अतिजलद गाड्या या ठिकाणी थांबतील आणि महाराष्ट्रातून या ठिकाणी रेवणसिद्धाच्या देवदर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची एक चांगल्या प्रकारची सोय आज भैयांनी या ठिकाणी केलेली आहे. त्याबद्दल रेणावी ग्रामस्थ, देवस्थान आणि सर्व भाविकांच्या वतीनं आदरणीय भैया असतील, या राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब असतील, शासन असेल, तसेच यासाठी ST महामंडळाच्या अधिकारी असतील, यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. अनिल भाऊ आणि सुहासभाईंच्या माध्यमातून भक्त निवास आता लोकांच्या सेवेमध्ये आले. नेमकं कसं प्रयोजन केलंय, तिथं कुठली तक्रार येऊ नये याची तुम्ही दक्षता कशा पद्धतीने घेतली? हो, नक्कीच. अतिशय इतर देवस्थानांच्या तुलनेत आपल्याही देवस्थानाला भक्तनिवासाची सुसज्ज इमारत आमचे नेते कैलासवासी आदरणीय भाऊनी या ठिकाणी 2 कोटी रुपयाचं भक्तनिवास या ठिकाणी मंजूर केलं. आज सुसज्ज आणि प्रशस्त असं भक्तनिवासाची इथं या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आहे. लोक राहण्यासाठी येतात. भाविकांची या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सोय झालेली आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.